परभणीमध्ये शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध कायम आहे। महामार्गाला मोजणीला आलेल्या अधिकाऱ्यांना मोजणी करून देणार नाही असा पवित्राच शेतकऱ्यांनी घेतलाय। शेतकऱ्यांचं शक्तीपीठ महामार्गाविरोधात आंदोलन सुरू झालेलं आहे। शेतकऱ्याकडून तीव्र विरोध आहे। परभणीच्या सुरवाडी येथे आज शक्तीपीठ महामार्गाची मोजणी होणार आहे। या ठिकाणी शेतकरी मोठ्या प्रमाणात जमले आहेत। या ठिकाणी शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आमची 1 इंचही आम्ही शक्तीपीठ महामार्गाला जमीन देणार नाहीत। काही शेतकऱ्यांशी आपण बोलू द्या, काय म्हणणं आहे त्यांचं नेमकं? आमचं म्हणणं आमची शेतकऱ्याची जमीन टीव्हीभर बी जाऊ देणार नाहीत। आम्ही करायचं काय? एक टाइम पडा आम्ही एकजुटीने राहू। एक टाइम पडा आम्हाला इथं संपवायचा प्रयत्न करायला शेतकऱ्याचा आणि नंतरच जमिनीला हात लावायचा। आम्ही जोपर्यंत हातावर आम्ही खडा सुद्धा जाऊ देणार नाही। आमचं हेच म्हणणं, आमच्या जमिनीला ढका लागू देणार नाही। आमच्या लेकरा बाळाचं करायचं काय? आजी काय सांगाल? मोजणीला येणार आहे, आम्ही काही हे करणार होऊ देणार नाहीत। आमची इतकी जमीन जाऊ देणार नाहीत। आमचं जीवन आहे तर आमचं जमिनीवर आहे। आम्हाला फाश्या दिल्या तरी इथं घेतो आम्ही स्वतः, मात्र त्याला आता पाहूच देत नाहीत। गरगर गरगर सरताय काय? आज झोप त्याचे वरी खाली पाय करतो, वरी मुटका करतो, त्याचा मोर्चा हाय। तसं नाही, काही भेट नाहीत आम्ही तर एकंदरीतच आपण पाहतोय की महिला सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाल्या आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी महिलांचाही यात सहभाग दिसतोय आंदोलनामध्ये। आम्ही महामार्ग होऊ देणार नाही, जमिनीवरती आमचं संपूर्ण उपजीविका आहे, म्हणून इतभर सुद्धा जमीन आम्ही सरकारला देणार नाही अशीच भूमिका या शेतकऱ्यांनी घेतली आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।